न्यायालयीन लढा सुरू असलेल्या हातकणंगले इथल्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी घेण्यासाठी अधिकारीच नाहीये। यामुळे सभासद आणि विश्वस्त यांच्यामध्ये प्रभारी कोण, हा साखर कारखाना चालवणार कोण, अशा चर्चा सध्या सुरू आहेत। देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवरून चालू झालेली उच्च न्यायालयातील न्यायालयीन लढाई 9 जूनपर्यंत लांबणीवर पडली आहे। केंद्रीय सहकार आयुक्त व उच्च न्यायालय अशा 2 ठिकाणी या सुनावण्या प्रलंबित आहेत। संचालक मंडळ अथवा प्रशासक या दोन्हीपैकी कोणाचीही नियुक्ती अद्याप झालेली नाही। यामुळे दरम्यानच्या काळात कारखान्याचा कारभार पाहण्यावरून नवीन पेच निर्माण होत आहेत। सध्या संचालक मंडळ अथवा प्रशासक यापैकी कोणाचीही नियुक्ती कारभार पाहण्यासाठी झालेली नाही। यामुळे प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून कारभार पाहण्याचे अधिकार आपल्याला आहेत, असे प्रभारी कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे यांचं म्हणणं आहे। तर नंदकुमार भोरे यांनी कारखान्याचा कारभार पाहावा असं न्यायालयाने कोठेही म्हटलं नाहीये। यामुळे त्यांना कारभार पाहण्याचा कोणताही अधिकार नाही, तसेच ते साखर आयुक्तांच्या पॅनलवरही नाहीत। प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून त्यांच्याकडे पदभार होता, मात्र त्यांना सध्या कारखान्याचा कारभार पाहता येणार नाही, असं पंचगंगा कारखान्याच्या माजी चेअरमन व रत्नाप्पा कुंभार यांच्या कन्या रजनी मगदूम यांचं म्हणणं आहे। सहकारी साखर कारखान्यातील संचालक मंडळाचे धोरण राबविणे व शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे अशी जबाबदारी कार्यकारी संचालकावर असते। इथून पुढे साखर आयुक्तांच्या पॅनलवरीलच अनुभवी संचालकांना कार्यकारी संचालक म्हणून या पदावर नियुक्त करावं लागणार आहे। प्रभारी म्हणून कारभार पाहता येणार नाही, यामुळे नवीन पेच निर्माण होणार आहे। PM पाटील व रजनीताई मगदूम या 2 माजी अध्यक्षांमध्ये सध्या चालू असलेली न्यायालयीन लढाई कधी संपणार याकडे सध्या सभासदांचं लक्ष लागून राहिलंय। सध्या 9 जूनपर्यंत तरी वाटच पाहावी लागणार आहे। सर्व सभासद शेतकरी असल्यानं पावसाळा तोंडावर आलाय। यातच मशागतीची धांदल चालू झाली आहे। सर्व सभासद पेरण्या चालू झाल्यावर कामात व्यस्त असणार आहेत। त्यापूर्वी निर्णय व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे। मात्र निर्णय होईल की नाही हीच मोठी शंकेची बाब आहे।